हरिओम श्रीराम अंबज्ञ। नमस्ते, मी सुवर्णवीरा पाठक, सप्तशृंगगड उपासना केंद्र। मी आता नीमला जातानाचा अनुभव सांगणार आहे बापूंचा। मी 2 वर्षापूर्वीच बापू मार्गामध्ये आले आणि डिसेंबरमध्ये नीमला व्रतपुष्प अर्पण करण्याचा कार्यक्रम असतो। तर त्यासाठी आमचे सर्व केंद्रातले जाणार होते, पण काही कारणास्तव माझे काही जमले नाही। पण जोपर्यंत शेवटचा दिवस आला तर मग त्या दिवशी मी माझ्या मिस्टरांना बोलले की माझी खूप इच्छा आहे जायची, तर आपण जाऊ मुलांना घेऊन। तर मग एकदम ठरवलं मिस्टरांनी जाण्याचा कार्यक्रम। संध्याकाळी 6 वाजलेले होते, गडावरून गाड्या नसतात। 6 वाजता आम्ही गडावरून निघालो, कळवणला आलो। असं गाड्या बदलत बदलत कळवण, देवळा, मालेगाव करत करत आम्ही असं 2 वाजता अंमळनेरला पोहोचलो। आणि मग तिथून नीम थोडंसं लांब होतं, तर 2 वाजता पोहोचलो। सगळा किर्र अंधार होता, एकदम काळोख होता, थंडी जास्त पडलेली होती नेमकी त्याच दिवसांमध्ये। तर मग आम्ही माझा ओम मन सामर्थ्यदाता मंत्र चालूच होता। तर मग अचानक मग तिथे रिक्षावाला आला एक, तर म्हणजे तो बापू रायाच होता। तर आम्हाला त्यांनी स्वतः सांगितलं की आम्ही म्हटलं नीमला जायचं आहे, तर त्यांनी स्वतः सांगितलं मी सोडून देईल म्हणून। तर फक्त आम्ही त्याला तपास करत होतो की नीमला जाणाऱ्या बस वगैरे कुठे असतात, तिथपर्यंत सोडा। तर ते स्वतः म्हणाले की आम्ही नीमला सोडून देऊ डायरेक्ट। तर म्हणजे एकदम अंबज्ञ बापूराया, मला खूप भरून आलं तेव्हा। ओम मन सामर्थ्यदाता चालूच ठेवला मंत्र आणि आम्हाला निघालो, तो घेऊन निघाला आम्हाला। तर नीमचा रस्ता एकदम असा म्हणजे खूप काळोख वगैरे, खेडेगावचा रस्ता होता, थंडी खूप वाजत होती, पण रिक्षात थोडंसुद्धा जाणवलं नाही आम्हाला, इतकी थंडी होती त्या 2 दिवसात। तर मग आम्ही पोहोचलो, पण म्हटलं आता आपल्याला कुठे राहायचं, इतक्या रात्री कशी सोय होणार। ती सुद्धा बापूरायांनी एकदम व्यवस्थित, इतकं छान, म्हणजे फ्लॅटसारखी सोय, फ्लॅटच होता तो, इतकं छान सोय करून दिली की काही कशाचीच उणीव भासली नाही। अंबज्ञ बापूराया।